नमस्कार, मी मधुरा. Zee24 तासमध्ये आपलं स्वागत. सोमवार ते शनिवार बरोबर 3:30 वाजता आपण हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो आणि विविध तज्ञांशी चर्चा करत असतो आणि विविध विषय हाताळत असतो. आणि आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत हृदयरोग आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आशिष देशपांडे. डॉक्टर आशिष देशपांडे यांनी जे हॉस्पिटलमधून कार्डिओलॉजीची पदवी संपादित केली आहे, तसंच फेलोशिप ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी 3000पेक्षा अधिक अँजिओप्लास्टी आणि 10,000पेक्षा अधिक अँजिओग्राफी केल्या आहेत. डॉक्टर देशपांडे सध्या औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. चला तर ह्या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया. डॉक्टर देशपांडे यांच्या या विषयाबद्दल काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये. आणि अर्थातच आज आपण हृदयरोगाविषयी चर्चा करणार आहोत. त्याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. अर्थातच डॉक्टर, आपण बघितलं तर एकेकाळी हृदयरोग हा एका विशिष्ट वयातल्या लोकांना म्हणजे एका वृद्ध काळातल्या लोकांना होत होता. मात्र आजकाल तरुणांना देखील होत असल्याचं समोर येत आहे. आणि ह्यामुळे अर्थात तरुणांमध्ये स्ट्रेस निर्माण झाल्यामुळे हे फक्त कारण असू शकतं का हृदयरोगाचं? याबद्दल काय सांगाल? आपण एकेकाळी असं समजायचो की हृदयरोग हा केवळ वृद्धापकाळाचा आजार आहे, पण आजकाल आपण बघतोय की साधारणपणे 30 ते 40 या वयोगटातील सुद्धा 6 ते 8% लोकांना हृदयरोग दिसून येतो आपल्याला. आणि याची विविध कारणे आहेत. एक तर आजकालच्या ताणतणावाचं जीवन, दुसरं चुकीची आहार पद्धती, जी ही पाश्चात्य आहार संस्कृती जी आपल्याकडे आलेली आहे ती फार धोकादायक आहे. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. आजकालच्या रोजच्या कामात लोक व्यायामासाठी वेळ देत नाहीत स्वतःकडे बघायला. आणि या कमी वयात असणारे इतर आजार जसे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या सगळ्या आजारांमुळे आपल्याला आजकाल कमी वयोगटात सुद्धा हा हृदयरोगाचा आजार अतिशय तीव्रतेने दिसून येतो. बरोबर आहे. अर्थातच तरुण वयांमध्ये देखील हृदयरोगाचा आजार, हृदयरोग विकाराची लक्षणं आणि अर्थातच हार्ट अटॅक देखील संभवण्याचा धोका जास्त वाढत चाललेला आहे. व्यायामाचा अभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरांनी उपस्थित केलेला आहे. मात्र तुम्ही म्हणालात की पुरुषांमध्ये व्यायामाचा प्रकार व्यायाम करतात पुरुष लोक, मात्र स्त्रियांमध्ये व्यायामाचा अभाव बघायला मिळतो मोठ्या प्रमाणात. आणि त्यावेळी स्त्रियांमध्ये देखील आजकाल हृदयरोगाचं प्रमाण किंवा हृदयरोग विकाराचे झटक्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांमध्ये मुळातच पूर्वीच्या तुलनेमध्ये आता हृदयरोग हा वाढत चालल्याचं बघायला मिळतंय. याचं नेमकं काय कारण असू शकतं आणि स्त्रियांनी खास करून आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी? स्त्रियांमध्ये हृदयरोग वाढण्याचं बरीच कारणं आहेत. जी कारणं मी आधी नमूद केली ती तर सगळी कारणं आहेतच. अजून इतर कारणं म्हणजे स्त्रियांमध्ये जोपर्यंत त्यांची मासिक पाळी चालू असते तोपर्यंत इस्ट्रोजन या हॉर्मोनमुळे त्यांना एक हार्टसाठी प्रोटेक्शन असतं. पण मेनोपॉज नंतर म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यानंतर हे प्रोटेक्शन निघून जातं आणि हा आजार स्त्रियांमध्येही दिसतो. आणि आजकालच्या ताणतणावाच्या आयुष्यामध्ये असं बघण्यात आलेलं आहे की स्त्रियांमध्ये हा मेनोपॉज लवकरात लवकर येतो आहे. जनरली 45 ते 55 या वयोगटात स्त्रियांना मेनोपॉज येतो, पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये हे आपल्याला बघण्यात येतं की 40-45 वर्षी सुद्धा स्त्रियांमध्ये मेनोपॉज येतो. आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय. दुसरं म्हणजे स्त्रिया अंगावर बरंच सहन करतात. जास्ती त्रास वाढेपर्यंत बऱ्याचदा डॉक्टरांची कन्सल्टेशन करत नाहीत. आणि ज्या वेळेस त्यांना त्रास होतो आणि डॉक्टरांकडे जातात त्यावेळेस बऱ्याचदा असं आढळून येतं की त्यांचा आजार बऱ्याच ॲडव्हान्स स्टेजला गेलेला आहे. हे सगळे कारणं आहेत ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये हा आजार जो आधी आपल्याला दिसत नव्हता जास्ती प्रमाणात, हा आजकाल खूप जास्ती प्रमाणात आपल्याला दिसून येतोय. बरोबर आहे. म्हणजे स्त्रियांनी खरं तर एकूणच स्वतःची काळजी घेणं आवश्यक झालेलं आहे, कारण की हृदयविकार हा कोणालाही होऊ शकतो. आणि आजच्या काळात तर तरुणांमध्ये हे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कुठेतरी ताणतणाव हे एक महत्त्वाचं कारण आहे, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि फास्ट फूड आजकाल मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं आणि कुठेतरी कोलेस्ट्रॉल वाढण्याचे यामुळे चान्सेस वाढतात. अर्थात आपण डॉक्टरांकडनं अजून एक महत्त्वाच्या प्रश्नावरती प्रकाश टाकणार आहोत. डॉक्टर, एकूणच आपली जीवनशैली बदलत चाललेली
आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्या शरीराच्या एकूणच अवयवांवरती ह्याचा विपरीत परिणाम झाल्याचं बघायला मिळतो। उशिरा आपण झोपतो आणि त्याचा परिणामही मोठ्या प्रमाणात आपल्याला सहन करावा लागतो। त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? एकूण जीवनशैली आपली सुधारली गेली पाहिजे, ही जीवनशैली कशी असायला पाहिजे याचं एक योग्य ते नियोजन करणं फार आवश्यक झालंय का? तर जीवनशैली म्हणलं की दोन महत्त्वाचे मुद्दे येतात की एकतर तुमचं दैनंदिन जीवनशैली, दुसरं तुमचा रोजचा आहार आणि तिसरं व्यायाम। आजकाल आपण हे बरंच बघतो की अर्बनायझेशनच्या मुळे खेड्यातून शहराकडे लोकांची वाटचाल खूप चाललेली आहे आणि शहरातल्या कॉम्पिटिटिव्हनेसमुळे लोक प्रत्येक आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कुठलीही गोष्ट जी आधी आपल्याला जर 50-60व्या वर्षी पाहिजे असेल तर आज ती आपल्याला 25-30व्या वर्षातच हवी आहे, असं लोकांचं एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट खूप वाढलेलं आहे। इवन लहान मुलांमध्ये अगदी न झेपेल एवढा अभ्यास आणि त्यांच्या मागे त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांचंही तेवढंच कॉम्पिटिशन, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत। त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणला तसं अपुरी झोप, कामाच्या ठिकाणी खूप वेळ जास्ती काम करणं आणि आहार वेळेवर न घेणं आणि समतोल आहार न घेणं, आहार आणि दुसरी गोष्ट व्यायामाचा अभाव। सोमवार ते शुक्रवार शनिवार वेळ मिळत नाही, त्यामुळे बरेच जण रविवार एका दिवशी सगळा व्यायाम करायचा प्रयत्न करतात, पण हे अतिशय धोक्याचं आहे। व्यायाम हा रोज ॲटलिस्ट रोज नाही तरी आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस केला पाहिजे। तुम्ही एकाच दिवशी त्याची जर पूर्ण भरपाई करून काढाल तर हे अतिशय हानिकारक आहे आणि अशाने हृदयरोगाचं प्रमाण निश्चित वाढतं। बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात जीवनशैली सुधारणं आजच्या काळात फार आवश्यक झालेलं आहे आणि आता डॉक्टरांनी जो सल्ला दिलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण की आपण जर आपली जीवनशैली योग्य रीतीने नाही आपण केली फॉलो तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो आणि त्याचा घातक परिणाम आपल्या हृदयावरती होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचेही देखील चान्सेस असतात। एकूणच आपला आहार हा कसा असायला पाहिजे ह्या विषयी देखील आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया, कारण की आहारात तेलाचं प्रमाण हे जर आपण व्यवस्थित ठेवलं, अगदी परफेक्ट ठेवलं तर नक्कीच त्याचा फरक आपल्या एकूणच शरीरावरती होऊ शकतो, एकूणच अवयवांवरती चांगला होऊ शकतो। आपण त्याविषयी देखील डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर काय सांगाल? आपला आहार हा अगदी संतुलित असावा। आपला आहार हा अगदी संतुलित असावा। आहारात आपण काय घेतोय आणि किती घेतोय या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे। आहारामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी विविध फळभाज्या, मोड आलेले कडधान्य, डाळी, त्याच्यानंतर फायबरयुक्त म्हणजे चोथायुक्त पदार्थ या गोष्टींचा समावेश असला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही आहार किती घेताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे। अगदी पोटभर किंवा ओव्हर इटिंग न करता आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्या 10% कमी खाल्लं तर ते अतिशय योग्य आहे। त्याच्यानंतर पूर्ण आहार जेवण झाल्या व्यायाम करणं अतिशय चुकीचं आहे, त्यात थोडासा वेळ गेला पाहिजे आणि आहाराच्या वेळा सुद्धा नियंत्रित पाहिजे। सकाळी ब्रेकफास्ट वेळेवर झाला पाहिजे, लंच वेळेवर झालं पाहिजे आणि रात्रीचं डिनर हे फार उशिरा न करता लवकर झालं पाहिजे। बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर आपलं आहाराचं नियोजन आपण केलं तर नक्कीच आपण आपलं शरीर सुदृढ ठेवू शकतो, आपण स्वतःला एक सुदृढ आणि हलकं स्वतःला समजू शकतो। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, पण तत्पूर्वी आपल्याला पुण्यावरनं शैला यांचा फोन आलेला, विचारा काय प्रश्न आहे शैलाताई? नमस्कार। हॅलो। हा नमस्कार, बोला। हा माझा हा प्रश्न आहे, माझ्या मुलाला झडपचा प्रॉब्लेम आहे, छातीमध्ये ना ठोके जास्त असे पडतात आणि त्याला झडपचा प्रॉब्लेम सांगितला। झडप म्हणजे काय हेच माझ्या लक्षात येत नाही। बरं नक्कीच आपण डॉक्टरांकडून जाणून हे मला विचारायचंय। बरं नक्कीच डॉक्टर काय सांगाल यांच्या प्रश्नाचं उत्तर? नाही, हा मुलाला झडपेचा आजार म्हणजे हा एकतर कंजेनायटल हार्ट डिसीज नाही तर ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज हा एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे। आपण जे हृदयविकाराचा झटक्याचं बोलतोय हा त्या प्रकारचा आजार नाहीये। याच्यासाठी 2D इको आणि कलर डॉपलर नावाची एक तपासणी आहे, ती तपासणी जर केली तर हा आजार काय आहे हे नक्की क्लिअर होईल आणि त्याच्यावर मग उपचार काय, औषध गोळ्यांनी करायचा आहे का ऑपरेशन लागणार आहे हे त्याच्याने क्लिअर होईल। बरोबर आहे, नक्कीच अर्थातच शैलाताईंच्या या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी दिलेलं आहे। आपण आपल्या पुढल्या प्रश्नाकडे वळूया। डॉक्टर, आपण अर्थातच अनेकदा असं होतं की हार्ट अटॅक आल्यावरती जो पेशंट असतो तो थोडासा पॅनिक होतोच, पण त्याच्यावर आजूबाजूचे कुटुंबातले अनेक जण पॅनिक झालेले असतात। नेमकी हृदयरोगाचा किंवा हृदयविकाराचा जेव्हा झटका येतो तेव्हा कुठली लक्षणं आढळून येतात, खास करून की जेणेकरून आपल्या कुटुंबातल्या लोकांनी नेमकी काय केलं पाहिजे हे देखील तुम्ही सांगू शकाल? सांगा।
हृदयरोगाची लक्षणं म्हणजे जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा बऱ्याच जणांना काही टिपिकल सिम्पटम्स येतात आणि काही लोकांना अटिपिकल सिम्पटम्स येतात. तर जे टिपिकल सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये छातीच्या मध्यभागी खूप जोरात दुखणे, कळ येणे, प्रेशर आल्यासारखे वाटणे, दरदरून घाम येणे, डावा हात दुखणे, कधी कधी लघवी आणि संडास सुद्धा होऊन जाते. तर हे झाले हृदयविकाराचे टिपिकल सिम्पटम्स. तर याच्यावरून आपण ओळखू शकतो की पेशंटला हृदयविकाराचा झटका येत आहे आणि तातडीने आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो. पण बऱ्याच पेशंट्सना हे असे टिपिकल सिम्पटम्स येत नाहीत. उदाहरण ज्या पेशंट्सना डायबिटीज आहे, मधुमेह किंवा स्त्रियांमध्ये आपण जे बघितलंय की हृदयविकार थोडासा वेगळा असतो, कारण त्यांना हे टिपिकल सिम्पटम्स नसतात. त्यांना कधी कधी फक्त पोटात दुखतं, पाठीत दुखतं, फक्त धाप लागते आणि बऱ्याचदा हे सिम्पटम्स जळजळ होणं हे ॲसिडिटी असं म्हणून निग्लेक्ट केलं जातं. तर हे अटिपिकल सिम्पटम्सना सुद्धा तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे, ज्यायोगे हे पुढचा अनर्थ टळू शकतो. बरोबर आहे. अर्थातच डॉक्टर, आता तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे ऍसिडिटीचा. बऱ्याचदा छातीत जळजळ होते तेव्हा अनेक जण म्हणतात की तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतोय. मात्र हा ऍसिडिटीचा त्रास नसून हृदयविकाराचा कुठेतरी आपण त्या अनुषंगाने किंवा त्या ह्याच्याकडे हालचालीकडे आपण वळतोय असं वाटत नाही का? हो, हे अगदी बऱ्याचदा हे असं आढळून येतं की पेशंटला त्रास होत असतो आणि पेशंटला स्वतःला कधीच वाटत नसतं की मला हा हार्ट अटॅक येतोय, त्यामुळे तो मला ॲसिडिटी होते असं म्हणून हे टाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे बऱ्याचदा दवाखान्यात पोहोचण्यात उशीर होतो. आणि कधी कधी अशा पेशंट्सला ECG नॉर्मल असतो, त्यामुळे कधी कधी डॉक्टरांना सुद्धा ओळखायला अवघड जाऊ शकतं ह्या खरंच ॲसिडिटी आहे का हा हृदयविकाराचा झटका आहे. त्यामुळे याच्यासाठी क्लोज ऑब्झर्वेशन आणि रिपीटेड सीरियल ECGs आणि काही रक्ताच्या चाचण्या करून आपण हे ओळखू शकतो की हा ॲसिडिटी नसून हा हृदयविकाराचा झटका आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की विविध चाचण्या किंवा टेस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हृदयविकाराचा झटका होता की ॲसिडिटी होती. मात्र नेमकी हा टेस्ट कोणत्या आहेत त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्याल? सगळ्यात पहिले तर जेव्हा पेशंटला छातीत दुखतं आणि हृदयविकाराची आपल्याला संभावना असते तेव्हा सगळ्यात पहिला टेस्ट म्हणजे आपण ECG किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढतो. याच्यावरून आपल्याला क्लिअरली आढळून येतं की हा हृदयविकाराचा झटका आहे. काही पेशंट्समध्ये सुरुवातीला ECG मध्ये पाहिजे तसे चेंजेस येत नाहीत, तर तशा पेशंट्समध्ये काही ब्लड टेस्ट असतात की हार्टला डॅमेज झाल्यामुळे काही रसायनं ही रक्तात आढळतात, तर ती पॉझिटिव्ह आली तर ते सुद्धा इंडिकेट करतं की या पेशंटला हा हृदयविकाराचा झटका आहे. त्याच्यानंतर तिसरी टेस्ट ज्याच्यामुळे आपल्याला हे समजू शकतं म्हणजे 2D इको. याच्यामध्ये हार्टच्या मसलचं थिकनेस, त्याच्यानंतर हृदयाचं पंपिंग की आहे हे कमी झालं आहे का, ही सुद्धा एक टेस्ट आपण करू शकतो की आणि या सगळ्या टेस्टमध्ये आपल्या एकंदरीत अंदाज येतो की हृदयविकाराचा झटका आहे का नाही आहे, हा किती तीव्र झटका आहे आणि याच्यासाठी पुढे आपल्याला इमिजिएटली काय केलं पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्यावेळी त्या पेशंटला आपण नेमकं कुटुंबातल्या लोकांनी किंवा इतर आजूबाजूच्या लोकांनी नेमकं काय पावलं उचलली पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे. ह्याविषयी काय तुम्ही मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांना? सगळ्यात पहिले तर जेव्हा असा त्रास तुम्हाला संभाव्य वाटतो त्यावेळेस रुग्णाला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेणं हाच आहे. कारण आपल्याजवळ काय घरी प्रत्येक वेळेस काही मेडिसिन्स उपलब्ध असतील अशी नाही. एखादा हार्टचा पेशंट आहे ज्याच्याकडे सॉर्बिट्रेट ही टॅबलेट आहे तर तो ती टॅबलेट खाऊ शकतो. पण तातडीने अशा पेशंटला आधी हृदयविकाराच्या जिथे कुठला दवाखाना आहे जवळ अशा कॅज्युलिटीत नेऊन दाखल करणं आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टराकडनं ECG ही तपासणी करून मग पुढची उपचार योजना करणं हे योग्य आहे. बरोबर आहे. नक्कीच. अर्थातच डॉक्टर, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या पेशंटला हृदयविकाराचा झटका आलाय त्याला ताबडतोब त्याचा ECG काढणं फार महत्त्वाचं आहे आणि डॉक्टरांशी संपर्क साधणंही देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया डॉक्टर आणि अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. मी घेऊ एक्स्ट्रा लेक्चर? मॅडम, आपण बाई माणूस, घर आणि काम दोन्ही मॅनेज करताना तिसरी जबाबदारी कशाला? मस्त आहे ना चहा? टाटा टी गोल्ड मिक्सचर. कडक, दाटपणा, सुगंध. जर एक चहा 3 गोष्टी मॅनेज करू शकतो तर एक बाई का नाही? नवीन टाटा टी गोल्ड मिक्सचर. कडक, दाटपणा, सुगंध. टाटा टी गोल्ड मिक्सचर.
अमेरिकेत आलिशान जीवन जगण्याचं स्वप्न खरं करायचंय का? वेरिया न्यूयॉर्क जवळ योवन वेलनेस सेंटरसाठी EB5 अप्रुव्हलची घोषणा करत आहे. 1300 एकर मधील नैसर्गिक सौंदर्य डोंगर दऱ्यात सेंटर बनवत आहे. येथील उपलब्ध नैसर्गिक सुविधा आपल्याला पूर्णपणे प्रसन्नता देतील. युनायटेड स्टेट्स मध्ये ग्रीन कार्डचे मायग्रेट करण्याची चांगली संधी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8080690190 किंवा मेल करा connect@veriaeb5.com वर. अटी लागू. 18 जड़ी बूटियाँ, दूध द्वारा क्षीर पाक विधि से निर्मित 5 पोषक तेलों के गुणों से भरपूर एकमात्र संपूर्ण आयुर्वेदिक तेल सीसा, जो कंट्रोल करे झड़ते बाल, कम बाल, रूसी, रुके और बेजान बाल. करोड़ों ने अपनाया. क्या आपने आजमाया? या मे महिन्यात मनोरंजनाचा अधिक मास मधील कार्यक्रम पहा आणि फ्री मिस्ड कॉल देऊन जिंका भरघोस बक्षिसे. मनोरंजनाचा अधिक मास बोनस झी मराठीवर. पावसात भिजताना गुलाबाचं फूल बघितलंय? मी बघितलंय. तिला डोकं झाकता यावं म्हणून सिमेंटची बॅग द्यायला काय गेलो, मन देऊन बसलो. मग एक दिवस पूल तयार झाला आणि मग आयुष्यानं एक वळण घेतलं. माय सेल्फ तारा. आणि तुम्ही? मनाच्या पुलाची बांधणी असो किंवा शहरातील पुलाची, एक साथी माझी साथ निभावत राहिला. डालमिया सिमेंट, मन जोडे देशाला जोडे. पुन्हा भरणार आठवणींची शाळा. किल्ला 29 मे दुपारी 12:04 आणि संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. ब्रेकनंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण हृदयरोग आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धतींवरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर आशिष देशपांडे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणारे, पण तत्पूर्वी आपल्याला किशोर यांचा चंद्रपूर फोन आलेला विचारा. काय प्रश्न आहे किशोर? नमस्कार. नमस्कार बोलतो मॅडम. हा नमस्कार. मला डॉक्टरांशी बोलायचं होतं. हा बोला. की माझ्या मुलाला कॉन्जेनिटल हार्ट डिसीज असं डायग्नोसिस झालेलं आहे. हा, तर त्याबद्दल मला थोडी माहिती पाहिजे होती की उपचार काय करावे लागेल. बरं बरं. खरं तर आजचा हा विषय नाहीये, तरी देखील आपण डॉक्टरांकडून ह्या संदर्भात जाणून घेऊया. डॉक्टर काय सांगाल यांच्या प्रश्नाचं उत्तर? कंजेनायटल हार्ट डिसीज हा विविध प्रकारचा असतो. यामध्ये जन्मतः हृदयाला असलेले छिद्र, त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले ब्लॉकेजेस, असे विविध प्रकारचे हे आजार असतात. त्यात काही छिद्र असे असतात जे जसं लहान मुलाचं वय वाढतं तसे ते आपोआप भरून निघतात आणि बंद होतात. आणि काही छिद्र असे असतात की जे खूप मोठे असतात आणि जे स्वतःहून भरून निघण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे त्याला ऑपरेशन करावं लागतं. तर मी जसं मगाशी सांगितलं सर, 2D इको या चाचणीमध्ये हा कुठला आजार आहे हे जेव्हा क्लिअर होईल त्याच्यानंतरच त्याच्यावर मग काय उपचार पद्धती आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. बरोबर आहे. अर्थातच आपण आपल्या विषयाकडे वळूया डॉक्टर. अर्थात मगाशी आपण हृदयरोगाची लक्षणं आणि एकूणच त्याच्यावरती काय आपण ताबडतोब उपचार करू शकतो ह्याबद्दल जाणून घेतलं. मात्र आधुनिक उपचार काय आहेत हृदयरोगावरती ते देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. काय सांगाल ह्या आधुनिक उपचार पद्धतींबद्दल आणि हे आधुनिक उपचार पद्धती किती फायदेशीर ठरू शकतात? एकदा का हृदयविकाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आहे हे आपलं निदान झालं, तर त्याला बेसिकली 2 प्रकारचे उपचार असतात. हृदयविकाराचा झटका जेव्हा येतो तेव्हा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ती एक रक्ताची गुठळी असते, ज्याच्यामुळे त्याचा ब्लड सप्लाय हा बंद होतो. आणि जेवढ्या लवकर आपण ती रक्ताची गुठळी ओपन करून ते ब्लड फ्लो परत रिस्टोर करू, तेवढा रुग्णाला याचा फायदा होतो. तर हे करण्यासाठी आपल्याकडे आजच्या तारखेला 2 उपचार पद्धती आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण एक इंजेक्शन घेऊ शकतो, जे एक पोटंट इंजेक्शन असतं, जे ते क्लॉट बर्स्ट करतो आणि त्याच्यामुळे पेशंटला फायदा होऊ शकतो. पण हे इंजेक्शन सुद्धा 100% पेशंटमध्ये फायदेशीर नसतं. साधारणपणे 60 ते 70% लोकांना याचा फायदा होतो. आणि दुसरी आधुनिक जी उपचार पद्धती आहे ही म्हणजे असा पेशंट आला की डायरेक्टली त्याला कॅथलॅबमध्ये घेऊन त्याची अँजिओप्लास्टी करणं. तर अँजिओप्लास्टी डायरेक्ट याला प्रायमरी अँजिओप्लास्टी असे म्हणतात. आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी हा अतिशय परिणामकारक उपचार पद्धती आहे हृदयविकाराच्या झटक्यावर. याच्यात खूप चांगला रिझल्ट पेशंटला मिळतो. त्याचं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चांगली प्रिझर्व होते. आणि याच्यात तुम्ही डायरेक्टली व्हिज्युअलाइज करून काय रक्ताचं गुठळी आहे, काय ब्लॉकेज आहे हे तुम्ही काढता. तर ही प्रायमरी अँजिओप्लास्टी ही हृदयाच्या याच्यासाठी सगळ्यात परिणामकारक उपचार पद्धती आपल्याकडे आज अवेलेबल आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की अँजिओप्लास्टी ही एक उत्तम उपचार पद्धती आहे. हे काय आहे नेमकं हे देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. आणि स्टेंटचे कोणते प्रकार आहेत का ते देखील सांगाल?
तर अँजिओप्लास्टी म्हणजे बेसिकली अँजिओप्लास्टीचा अर्थ की एखाद्या रक्तवाहिनीत जर अडथळा निर्माण झाला असेल किंवा ब्लॉकेज असेल तर तो दूर करणे. त्याच्यासाठी आपण आधी एका बलूननी म्हणजे फुग्यासारखा बलून असतो त्यांनी तो अडथळा दूर करतो आणि हा अडथळा परत निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये स्टेंट नावाचा एक हे असतं ते आपण टाकतो. तर अँजिओप्लास्टी ही उपचार पद्धती जगामध्ये सुरू झाली 1977 साली. डॉक्टर अँड्रियास ग्रुंडझिक यांनी स्वित्झर्लंड झुरिच इथे पहिली अँजिओप्लास्टी 1977 साली केली आणि त्याच्यानंतर यात बरंच संशोधन झालं. त्याच्यात नवे नवे हार्डवेअर नवे नवे कॅथेटर्स हे याचा शोध लागला आणि साधारणपणे 1985, 86, 87 या दरम्यान स्टेंट्सचा शोध लागला आणि 1992-93 मध्ये हे स्टेंट्स आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झाले ज्याच्यामुळे परत ब्लॉकेज होण्याची चान्सेस हे खूप कमी होतात. तर आपण जे इथे बघतो आहे ते एका अँजिओप्लास्टीचं एक स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. आता असा बलून टाकून आपण तो ब्लॉकेज असा फुगवतो आणि ते जे मेटॅलिक त्याच्यावर जे आवरण दिसतंय हा स्टेंट असतो. हा स्टेंट तिथे राहिल्यामुळे ती आर्टरी परत ब्लॉक व्हायचे चान्सेस हे कमी होतात. आणि आधी जे स्टेंट्स बाजारामध्ये आले 92-93 साली हे धातूचे स्टेंट्स होते ज्याला बेअर मेटल स्टेंट्स असं आपण म्हणतो. आणि बेअर मेटल स्टेंट टाकले तर त्यात परत ब्लॉक व्हायची जी संभावना असते शक्यता ही साधारणपणे 20 ते 30% असते. म्हणजे 100 रुग्णांमध्ये साधारण 20 ते 30% रुग्णांना कालांतराने परत हे ब्लॉकेज होऊ शकतं आणि त्यांना एक परत रिपीट प्रोसिजर लागण्याची शक्यता असते जी की अँजिओप्लास्टी असू शकतं किंवा बायपास ऑपरेशन असू शकतं. तर याच्यावर नंतर बरंच संशोधन झालं की हे ब्लॉकेज होण्याचं प्रमाण आपण कमी कसं करू शकतो आणि या संशोधनात असं आढळून आलं की या स्टेंट्सला जर आतून एक औषधाचं कोटिंग लावलं म्हणजे आपण आजकाल जे अवेलेबल आहेत मेडिकेटेड स्टेंट्स असं म्हणतो. तर हे मेडिकेटेड स्टेंट्स मार्केटमध्ये आले साधारणपणे 2002 आणि 2003 ला आणि याच्यामुळे असा फायदा झाला की हे जे ब्लॉकेजचं प्रमाण आहे परत ब्लॉक होण्याचं ज्याला आपण रिस्टेनोसिस रेट म्हणतो हे कमी होऊन साधारणपणे फक्त एक 5-6% आलं. जे आधी 20 ते 30% होतं हे प्रमाण 5 ते 6% आलेलं आहे. म्हणजे 100 साधारणपणे 95 रुग्ण हे डिसीज फ्री राहू शकतात कायमचे. तर ही एक खूप मोठी डेव्हलपमेंट होती 2002-2003 नंतर आणि स्टेंट्समध्ये ही अशी डेव्हलपमेंट त्याच्यानंतरही चालूच आहे. आणि लेटेस्ट स्टेंटचा प्रकार जो आलेला आहे हा बायो ॲब्झॉर्बेबल स्टेंट. म्हणजे नॉर्मल पूर्वीचे धातूचे स्टेंट जे असायचे हे तो धातू कायमचा पेशंटच्या शरीरात राहतो आणि नवे जे बायो ॲब्झॉर्बेबल स्टेंट्स आलेले आहेत याच्यामध्ये धातू न वापरता एक पॉलिमरचा वापर करण्यात आलेला आहे जे साधारणपणे 2 ते 3 वर्षाच्या आत हळूहळू विरघळू लागतं आणि बाय द एंड ऑफ 3 इयर्स हा कम्प्लीट नाहीसा होतो. त्यामुळे पेशंटच्या शरीरात कुठला धातू हा राहत नाही. त्यामुळे पेशंटला लाईफ लॉंग जे औषधं घ्यावी लागतात आज अँजिओप्लास्टी नंतर त्या औषधांचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. बरोबर आहे. नक्कीच म्हणजे अँजिओप्लास्टीचा हा फायदा होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. अँजिओप्लास्टी नंतर जो पेशंट असतो तो नेहमीसारखं जीवन जगू शकतो का याबद्दलही मला तुमच्याशी चर्चा करायची पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. पुरुषांचा चेहरा ऊन घामामुळे बनतो डार्क. नवीन फेअर अँड हँडसम घाम शोषतं, चिकटपणा थांबवतं, देतं लॉंग लास्टिंग गोरेपणा. फेअर अँड हँडसम 5 ऍक्शन फेअरनेस. माझी ताई मला सोडून कुठेच जाणार नाही. पडवू नाव काय हिचं? मैथिली. सोनिया आले. एक बहीण आपल्या बहिणीसाठी स्वतःची ओळखही बदलू शकते. दुहेरी 30 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर. अरे आकाश कहाँ गायब था यार? तुम दोनों इतने स्लिम कैसे बन गए? आप दोनों भी तो हमारी तरह गोल मटोल हुआ करते थे. आखिर सीक्रेट क्या है? कोई सीक्रेट नहीं है. आसान है, आप भी स्लिम बन सकते हैं बिल्कुल हमारी तरह. आइए घर चलते हैं. ये क्या है? न्यूट्री स्लिम. न्यूट्री स्लिम शरीर को भी ठंडा रखे. अब गार्सिनिया युक्त न्यूट्री स्लिम. माझी ताई मला सोडून कुठेच जाणार नाही. पडवू नाव काय हिचं? मैथिली. सोनिया आले. एक बहीण आपल्या बहिणीसाठी स्वतःची ओळखही बदलू शकते. दुहेरी 30 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर.
ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय हृदयविकार आणि आधुनिक उपचार पद्धती ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आशिष देशपांडे। मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते। डॉक्टर, अर्थातच तुम्ही मगाशी अँजिओप्लास्टी बद्दल सांगितलं आणि हा अँजिओप्लास्टीचा खूप फायदा त्या पेशंटला होत असतो। त्यानंतर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर तो पेशंट आपलं नियमित जे सुरळीत आयुष्य आहे तो जगू शकतो का आणि तो व्यायामही करू शकतो का, ह्याविषयी काय सांगाल? हो, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कुठलाही पेशंट असतो तो आपलं सुरळीत आयुष्य पहिल्यासारखं जगू शकतो। फक्त याच्यात काही काळजी घेण्याची गरज असते की ज्या पेशंटला अँजिओप्लास्टीनंतर किंवा हार्ट अटॅक आल्यानंतर ज्यांचं हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी क्षमता खूप कमी झालेली आहे, अशा लोकांनी फार लगेच खूप विगरस एक्सरसाइज सुरू करणं हे बरोबर नाही। त्यांनी ते हळूहळू केली पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं, ज्यांचा रक्तदाब उच्च आहे म्हणजे ब्लड प्रेशर खूप आहे, अशा लोकांनी खूप विगरस एक्सरसाइज करणं हे बरोबर नाही। ब्लड प्रेशर कंट्रोल करून, शुगर कंट्रोल करून, त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ॲडिक्वेट वेळ देऊन किंवा नुसतं अँजिओप्लास्टीच नाही, ज्या लोकांचं बायपास ऑपरेशन होतं अशा लोकांनी सुद्धा व्यायाम वगैरे करून आपलं आयुष्य पूर्ववत आणू शकतात। फक्त हे इमिजिएटली सुरू न करता काही दिवस थांबून आणि ग्रॅज्युअल ग्रेडेड स्टेपवाईज हे करणं योग्य पद्धतीचं आहे। अचानक जर तुम्ही हे सुरू केलं, आधी जसं तुम्ही आधी व्यायाम करायचा तसं त्या प्रकारे जर सुरू केलं तर उलट त्रास होण्याची शक्यता असते। त्यामुळे हे अतिशय हळूवार पद्धतीने, ग्रेडेड पद्धतीने एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला ज्या प्रकारचं आवडतं त्या प्रकारचा व्यायाम तुम्ही करू शकता। एखाद्याला चालणं आवडत असेल तर त्यांनी चालावं, एखाद्याला जॉगिंग आवडत असेल त्यांनी जॉगिंग करावी, सायकलिंग ज्याला आवडते तो सायकलिंग करू शकतो, स्विमिंग ज्याला आवडते तो स्विमिंग करू शकतो। अशा प्रकारचे कुठलीही एरोबिक एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता आणि हे सगळे हृदयासाठी फायदेशीर असतात। याच्यासाठी कुठल्या महागड्या जिमला वगैरे जायची गरज नाही किंवा वेट्स वगैरे उचलण्याची गरज नाही। बरोबर आहे, पण मात्र जेव्हा तुम्ही व्यायाम कराल, जेव्हा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर तेव्हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळे व्यायाम करा की जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा हार्टशी रिलेटेड कोणताही आजार किंवा विकार संभवणार नाही। एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आजचं धकाधकीचं जीवन आहे, ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःचं शरीर स्वास्थ्य टिकवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हृदयाचं आपण बळकटी टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, अगदी थोडक्यात काय सांगाल डॉक्टर? हा प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, कारण आपण जर ओव्हरऑल पूर्ण जगाचा डाटा जर बघितला तर 2025 सालापर्यंत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की भारत ही हृदयविकाराची जागतिक राजधानी होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे सगळ्या लोकांनी म्हणजे अगदी तरुणांपासून ते लहान मुलांपासून 2-4 गोष्टींचं काळजी घेणं गरजेचं आहे। एक म्हणजे आपला आहार, दुसरं म्हणजे व्यायाम, तिसरं म्हणजे आपलं डेली लाईफस्टाईल म्हणजे अगदी योग्य वेळेत झोपणं, सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, आहाराचं नियोजन करणं आणि या सगळ्या सवयी ज्या आहेत ह्या अगदी लहानपणापासून लहान मुलांनाच लावणं गरजेचं आहे। कारण एकदा जर लहान मुलांना या वाईट सवयी लागल्या, फास्ट फूड खायच्या, बाहेर सगळं खायच्या, तर हे मोठं झाल्यावर या सवयी बदलणं फार अवघड जातं। त्यामुळे लहान मुलांमध्येच हे इन्कल्केट करणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमचा आहार अगदी व्यवस्थित समतोल असावा। आहार आणि व्यायामाचं आहार हा फार महत्त्वाचा आहे डॉक्टर। अर्थातच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। तेव्हा हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। हमने चॉकलेट और एनर्जी बार का एक स्वस्थ विकल्प तैयार किया है, पतंजलि एनर्जी बार। चॉकलेट की बुरी आदत से मुक्ति पाए।